नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान महादेवांचा जन्म कसा झाला होता। भगवान शिवांविषयी असे बोलले जाते की भगवान शिव हे त्रैलोकाचे पहिले आणि शेवटचे देवता आहेत। त्यांच्यासमोर जगातील सर्व शक्ती असफल होतात। पण तुम्हाला हे माहीत आहे का भगवान शिव यांचा जन्म कसा झाला होता? महादेवाची आई कोण होती? त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? त्यांनी कोणाकडून ज्ञान प्राप्त केले आणि कोणाकोणाला ज्ञानाचे दान दिले होते? सर्वात आधी आपण भगवान महादेवांच्या जन्माची कहाणी म्हणजेच शिवपुराणामधील लोकप्रिय गोष्टींबद्दल बोलणार आहोत। शिवपुराणानुसार भगवान शिवांना स्वयंभू असे म्हटले जाते, ज्याचा अर्थ असा आहे की भगवान शिवांचा जन्म स्वतःच झाला होता। म्हणजे यावरून एक गोष्ट लक्षात येते की भगवान शिवांची कोणतीही आई नव्हती किंवा वडील नव्हते। त्यांना मृत्यूची सुद्धा काहीही भीती नाही आणि त्यांचा मृत्यू कधीही होऊ शकत नाही। पण आता आपण पाहूयात विष्णू पुराणामध्ये सांगितलेली भगवान शिव यांच्या जन्मासंबंधित आणखी एक कहाणी। विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे की भगवान विष्णू यांच्या डोक्यातून निघणाऱ्या तेजामुळे भगवान शिव यांची उत्पत्ती झाली आहे। तसेच त्यांच्या नाभीतून निघणाऱ्या तेजामुळे कमळावर बसलेले ब्रह्मदेव यांचा जन्म झाला आहे। तसेच दुसरीकडे भगवान विष्णूच्या जन्मासंबंधी शिवपुराणामध्ये सांगितले आहे, एक वेळची गोष्ट आहे जेव्हा भगवान शिव आपले गुडघे चोळत होते आणि गुडघ्यातून निघणाऱ्या मळामुळे भगवान श्री विष्णूंचा जन्म झाला आहे। पण जर असं झालं असेल तर विष्णू पुराण आणि शिवपुराण यामध्ये खूप अंतर आहे। या कथेशिवाय भगवान शिव यांच्या जन्माची आणखी एक पौराणिक कथा आहे जी खूप प्रसिद्ध आहे, ती तुम्ही सुद्धा ऐकलेली असेल। एकेकाळची गोष्ट आहे जेव्हा भगवान शिव आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये या गोष्टीवरून वादविवाद होऊ लागला की या जगामध्ये सर्वात महान कोण आहे। आणि जेव्हा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या गोष्टीवरून वादविवाद करत होते तेव्हा एक जळणाऱ्या खांबाच्या रूपामध्ये महादेव तिथे आले आणि ते दोघेही हे रहस्य समजू शकले नाही। आणि तेवढ्यात एक आवाज आला की जो या खांबाचा छूड शोधून काढेल तोच सर्वात महान मानला जाईल। हे सर्व ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवाने एका पक्षाचे रूप घेतले आणि खांबाचा वरचा हिस्सा शोधण्यासाठी ते निघाले। तसेच भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण करून खांबाचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला। बराच वेळ शोधल्यानंतर सुद्धा दोघांपैकी एकालाही खांबाचा छोड मिळाला नाही आणि दोघेही हार मान्य करून परत आले। याच्यानंतर भगवान शिव त्यांच्या खऱ्या रूपामध्ये आले आणि मग भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेवांनी हे मान्य केले की महादेवच सर्वात महान आणि शक्तिशाली आहे। महादेवापेक्षा मोठी शक्ती या जगामध्ये कोणतीच नाही। याचबरोबर शिवपुराणामध्ये सांगितला गेलेला हा खांब ही गोष्ट दर्शवत आहे की भगवान शिव यांचा जन्म झाला होता न यांचा काही अंत आहे। आणि एक कारण तर हेच आहे की भगवान शिव यांना स्वयंभू म्हटले जाते, म्हणजेच भगवान शिव यांचा कोणत्याही प्रकारचा अंत होणार नाही, ते अमर आहेत। आता आपण पाहूयात भगवान शिव यांच्याविषयी आणखीन एक गोष्ट जी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे। भगवान ब्रह्मदेव भगवान शिव यांचे वडील आहेत का? यांची ही कहाणी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे। तर कशा प्रकारे भगवान शिव यांनी ब्रह्मपुत्राच्या रूपामध्ये जन्म घेतला होता याच्या मागे विष्णू पुराणामध्ये एक पौराणिक कथा सांगितली आहे, ज्यानुसार जेव्हा पृथ्वी आकाश पाताळ पाण्यामध्ये बुडालेलं होतं तेव्हा भगवान विष्णूंशिवाय कोणतेही देव किंवा कोणतेही प्राणी या जगामध्ये नव्हते। तेव्हा विष्णूच पाण्यावर आपल्या शेषनागावर झोपलेले दिसून येतात। त्यानंतर त्यांच्या नाभीतून कमळाच्या दांडीवर ब्रह्मदेव प्रकट झाले। जेव्हा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या जगाविषयी बोलत होते भगवान शिव प्रकट होतात। त्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि या कारणामुळे भगवान शिव नाराज झाले।
त्यांच्या नाराज होण्यामुळे भगवान विष्णू यांनी त्यांना दिव्य दृष्टी देऊन ब्रह्मदेवांना भगवान शिव यांची आठवण करून दिली. त्यानंतर भगवान ब्रह्मदेव यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि महादेवांची क्षमा मागून त्यांनी आपल्या पुत्ररूपाने जन्म घेण्यास आशीर्वाद मागितला. या कारणाने भगवान शिव यांनी भगवान ब्रह्मदेवांची प्रार्थना स्वीकार करून त्यांना आशीर्वाद दिला. पण त्यानंतर ब्रह्मदेवांनी या सृष्टीची रचना सुरू केली. तेव्हा त्यांना एक लहान मुलाची गरज होती. तेव्हा त्यांना महादेवांनी दिलेला आशीर्वाद आठवला, ज्यासाठी भगवान ब्रह्मदेवांनी तपश्चर्या केली होती आणि लहान मुलाच्या रूपाने भगवान शिव त्यांच्या मांडीवर रडत रडत प्रकट झाले. हे भगवान महादेवांचे एकमेव बालरूप आहे. जेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना त्यांच्या रडण्याचे कारण विचारले, यावर महादेवांनी सांगितले की त्यांचं काहीही नाव नाही. तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिव यांचे नाव रुद्र ठेवले. एवढे झाल्यानंतर सुद्धा भगवान शिव शांत बसले नाही. ब्रह्मदेवांनी त्यांना दुसरे नाव दिले, पण भगवान शिवांना ते सुद्धा आवडले नाही आणि ते शांत बसले नाहीत. त्यामुळे भगवान शिव यांचं रडणं थांबवण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्यांना 108 नावं दिली. यामध्ये रुद्रभाव, उग्र, पशुपती आणि महादेव यांसारखी नावे होती आणि शिवपुराणानुसार त्यांची ही नावं पृथ्वीवर लिहिली होती. त्यानंतर गोष्ट आहे श्रीमद्देवी महापुराणाची. यामध्ये भगवान शिव यांच्या आई आणि वडिलांच्या विषयी सांगितले आहे. श्रीमद्देवी महापुराणानुसार पहिले तर एकदा जेव्हा भगवान नारद यांनी त्यांचे वडील भगवान ब्रह्मा यांना विचारले की सृष्टी निर्माण कोणी केली आहे, त्याचबरोबर भगवान विष्णू, भगवान शिव आणि तुमचे आई वडील कोण आहेत, तेव्हा भगवान ब्रह्मांनी नारदांना त्रिदेवांच्या जन्माविषयी सांगितले. जे सांगितले ते खरोखरच आश्चर्यचकित करणारे होते. त्यांनी सांगितलं की देवी दुर्गा आणि शिवस्वरूप ब्रह्मामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा जन्म झाला होता. म्हणजे सृष्टीच्या रूपामध्ये देवी दुर्गाच सगळ्यांची माता आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आमचे पिता आहेत. त्याचबरोबर श्रीमद्देवी महापुराणामध्ये भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये झालेल्या भांडणाची एक कहाणी आहे, ज्यानुसार एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भांडण झालं आणि दोघं वादविवाद करत होते. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ही सृष्टी मी बनवली आहे आणि मीच या सृष्टीचा पालनकर्ता आहे. ज्याच्या उत्तरामध्ये भगवान विष्णू म्हणाले, मी तुमचा पिता आहे, कारण माझ्या नाभीतून निघालेल्या कमळापासून तुमचा जन्म झाला आहे. आणि हळूहळू हे भांडण वाढत गेले. त्यानंतर या दोघांचे भांडण ऐकून भगवान सदाशिव तिथे पोहोचले आणि ते म्हणाले की मीच तुम्हाला या सृष्टीला बनवण्याचे आणि तिला सांभाळण्याचे ही दोन काम दिली आहे. या प्रकारे मी शंकर आणि रुद्र यांना संहार आणि तिरोगतीचे काम दिले आहे. त्याचबरोबर ते म्हणाले, माझे 5 मुख आहेत. एका मुखातून आकार, दुसऱ्या मुखातून उकार, तसेच तिसऱ्या मुखातून मुखार, चौथ्या मुखातून बिंदू आणि माझ्या 5व्या मुखातून नाद म्हणजेच शब्द प्रकट झाले. या 5 मधून ओम हे अक्षर तयार झाले, ज्याला आज सगळे भगवान शिव यांच्या मूळ मंत्राच्या रूपामध्ये ओळखतो. एवढं सर्व बोलल्यानंतर भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू दोघांनाही समजले की भगवान शिव यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली या जगामध्ये काहीही नाही आणि दोघांनीही भगवान शिव यांना नमस्कार केला आणि तेथून निघून गेले.